नमस्कार, मी प्रणिताज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे। जानेवारी महिना म्हटला की पटकन आठवते ती म्हणजे मकर संक्रांत आणि या मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते। या भोगी दिवशी भोगी स्पेशल मिक्स भाजी आणि तीळ लावून भाजलेली भाकरी बनवली जाते। वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवली जाते। तर आज आपण कोकणी पद्धतीने भोगीची भाजी बनवणार आहोत। चला तर मग बोलण्यात वेळ वाया न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी यूट्यूबवर प्रणिताज रेसिपीला सबस्क्राइब करा। भोगीची भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण कांदा, टोमॅटो, एक हिरवी मिरची बारीक चिरून घ्यायची आहे। त्यानंतर आलं लसूण सुद्धा आपल्याला इथे किसून घ्यायचं आहे। जर आलं लसूणची पेस्ट असेल तुमच्याकडे तर ती सुद्धा तुम्ही इथे घालू शकता। मग आलं आणि लसूण किसून घ्यायची काहीच गरज नाही आहे। ही भोगीची स्पेशल भाजी बनवण्यामागे ना खूपच चांगला हेतू आहे, कारण या सीझन मध्ये बऱ्याच प्रकारच्या भाज्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात। पण या भाज्या आहेत ना एरवी दिवसाला आपण खायला बराच कंटाळा करतो, पण सणासुदीला जर वेगळ्या प्रकारची भाजी बनवली तर ती सर्व आवडीने भाजी संपवतात। म्हणूनच वेगवेगळ्या सणांसाठी वेगवेगळे पदार्थ बनवले जातात, जेणेकरून सर्व पदार्थ सर्वांच्या पोटात जातील, सर्वजण आवडीने खातील, हाच त्याच्या मागचा उद्देश असतो। तर इथे तुम्ही बघू शकता एक कांदा आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। त्याचबरोबर आलं लसूण सुद्धा किसून घेतला आहे आणि मिरची सुद्धा बारीक कट करून घेतली आहे। आवडीनुसार मिरची घालायची आहे कमी जास्त। आता आपण भाजीला फोडणी देऊयात। त्यासाठी इथे मी 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेतलं आहे। त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की पाव चमचा जिरं घालायचं आहे। जिरं छान फुलू द्यायचं आहे। त्यानंतरच किसलेलं आलं लसूण आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घ्यायची आहे आणि हे ना अर्धा मिनिटभर अशी परतून घ्यायची, जेणेकरून आलं लसूणचा कच्चेपणा निघून जाईल। इतपत असं परतून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये कढीपत्त्याची पानं घालूयात, त्याच्यामुळे भाजीला खूप छान असा सुगंध येतो आणि पौष्टिकही बनते। त्यानंतर बारीक चिरलेला एक मोठा कांदा घातलेला आहे। तो कांदा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा हलकासा इथे सॉफ्ट झालेला आहे, तुम्ही बघू शकता। रंग थोडासा चेंज झालेला आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला एक टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो सुद्धा मोठा घातलेला आहे मी, बारीक चिरून घालायचा आहे आणि कांदा आणि टोमॅटो छान असं सॉफ्ट एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे कांदा टोमॅटो मस्त असं सॉफ्ट झालेला आहे, तेलामध्ये परतून घेतला। त्या सुके मसाले घालूयात। पाव चमचा हळद, त्यानंतर 1 चमचा मालवणी मसाला आणि 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि हे सुके मसाले आहेत ते कांदा टोमॅटो सोबत असे परतून घ्यायचे आहेत अर्धा 1 मिनिटभर। त्यामुळे ना भाजी खूपच छान चविष्ट होते। हे मसाले छान असे तेलामध्ये कांदा टोमॅटो सोबत परतून घेतलेले आहेत। आता यामध्ये भाज्या ऍड करूयात। अर्धी वाटी ताजे मटार घालायचे आहेत, अर्धी वाटी बारीक चिरलेला गाजर घालायचा आहे, अर्धी वाटी फ्रेश पावटा घालायचा आहे, अर्धी वाटी भिजवलेले शेंगदाणे घालायचे आहेत, त्यानंतर अर्धी वाटी ताजे हरभरे घालायचे आहेत। भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे भाज्या आहेत ना सर्व कांदा टोमॅटो सोबत तेलात असे परतून घ्यायचे आहेत। मस्त अशा छान भाज्या एकजीव करून मिक्स करून घेऊयात। भाज्या इथे मस्त अशा कांदा टोमॅटो सोबत परतून घेतलेल्या आहेत। आता काय करायचं, झाकण ठेवून याच्यावर ना 2 मिनिटं मस्त अशी वाफ काढून घेऊयात। 2 मिनिटं जवळजवळ भाजीला मस्त अशी वाफ काढून घेतलेली आहे। भाजी छान अशी परतून घ्यायची, ढवळून घ्यायची, जेणेकरून खाली कढईला किंवा टोपामध्ये जी घालाल ती करपणार नाही। आता यामध्ये भाजी शिजण्या इतपत गरम पाणी घालायचं आहे। मी गरम पाणी घातलेलं आहे, थंड पाणी घालायचं नाही आहे इथे। थंड पाणी घातलं ना तर भाजी शिजायला जास्त वेळ जातो आणि गरम पाणी घातलं तर एकदम फास्ट अशी भाजी ही छान शिजून तयार होते। पाण्याला छान उकळी काढून घेतली आहे। आता यावर झाकण ठेवूयात आणि भाजी मस्त अशी शिजवून घेऊयात। जवळजवळ 10-12 मिनिटं मीडियम गॅसवर मी ही भाजी शिजवून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता भाजी मस्त अशी शिजली गेलेली आहे। यातलं पाणी सुद्धा थोडंफार आहे यामध्ये। आता यावर काय करायचं आहे, 1-2 चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत। ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त किंवा नाही आवडत तर नाही घातला तरी काहीच हरकत नाही।
त्यानंतर 2 ते 3 चमचे ओल्या नारळाचं खोबरं घालायचं आहे। कोकणी पद्धत आहे त्यामुळे ओल्या नारळाचा कीस घातलाच पाहिजे, त्यामुळे भाजीला ना प्रचंड चव छान येते। हे आता सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एखाद मिनिटभर भाजी शिजवून घ्यायची आहे। इथे भाजी शिजवून घेतली मी पुन्हा एखाद मिनिटभर। आता यावर बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे आणि छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता कोकणी पद्धतीची ही भोगी स्पेशल भाजी आपली मस्त चमचमीत अशी बनवून तयार झालेली आहे। ती ही झटपट जास्त कष्ट न घेता कमी वेळातच ही भाजी आपली बनून तयार झालेली आहे। आता आपण भोगी स्पेशल तीळ लावून भाजलेली भाकरी बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे 2 कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। हे पीठ चाळून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। पीठ मळण्यासाठी नेहमी गरम पाणीच वापरायचं आहे, थंड पाणी वापरायचं नाही आहे। आता हे गरम पाणी घातल्यामुळे ना हात भाजणार आहे, त्यामुळे चमच्याने पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे। भाकरीचं पीठ मळताना ना एकदम पाणी ओतायचं नाही, जशी गरज लागेल तसं तसं थोडं थोडं पाणी ॲड करून भाकरीचं पीठ मळून घेऊयात। चमच्याने हलकंसं मी मिक्स करून घेतलं होतं। आता मळताना मात्र हातानेच मळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे पीठ छान मळून झालेलं आहे। या पिठाच्या आपल्या 2 भाकऱ्या होणार आहेत, त्यासाठी 2 असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत, भाकरीसाठी जेवढे लागतील तेवढे। आता एका पिठाचा गोळा आहे तो साईडला ठेवून देऊयात आणि एकाची भाकरी भाजणार आहोत। काही वेळेस आहे ना भाकरी कडक होते, त्याचं कारण म्हणजे काय, पीठ छान मळलं गेलं पाहिजे। तुम्ही बघू शकता मस्त सॉफ्ट असं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे। आता हे काय करायचं, भाकरी आपल्याला थापायची आहे, त्यासाठी काय करायचं, सुक्कं पीठ आधी ताटामध्ये काढून घ्यायचं, त्यावर पिठाचा जो गोळा आहे तो ठेवून घ्यायचा आणि अशा पद्धतीने बघा ही भाकरी मस्त अशी थापून घ्यायची। हाताच्या तळव्याला स्पेशली हाताची जी बोटं आहेत त्यांना सुक्कं पीठ असं लावून घ्यायचं, जेणेकरून भाकरी जी आपण अशी थापतो ती अशी झटकेपट अशी पसरत जाते। इथे पातळ मस्त अशी ही भाकरी थापून झालेली आहे। आता यावर पांढरे तीळ घालून घ्यायचे आहेत, आवडीनुसार कमी जास्त तुम्ही घालू शकता। हे पांढरे तीळ घालून झाले की पुन्हा एकदा हाताने असं प्रेस करून घ्यायचे, जेणेकरून ते पिठामध्ये असे भाकरीला चिपकून राहतील। या पद्धतीने भाकरी इथे आपली थापून झालेली आहे। आता शेकून घेऊया, त्यासाठी कडकडीत तवा गरम करून घ्यायचा आहे आणि त्यावर भाकरी टाकून घ्यायची आहे। तीळ लावलेली जी बाजू आहे ती तव्याला चिपकली पाहिजे आणि पिठाची बाजू जी आहे ती वरती राहिली पाहिजे। आता 10 ते 12 सेकंद थांबायचं आणि थंड पाणी लावून घ्यायचं, जे आपलं नॉर्मल पाणी असतं ना ते लावून घ्यायचं आहे वरच्या बाजूला आणि जे एक्स्ट्राचं पाणी असेल ते काढून घ्यायचं आहे। आणि आता थोडा वेळ थांबायचं आहे, जोपर्यंत वरचं पाणी हलकंसं सुकत नाही ना तोपर्यंत तसंच थांबायचं। तुम्ही बघू शकता वरचं पाणी हलकंसं सुकलं गेलं आहे, जास्तही सुकायला द्यायचं नाही आहे। आता ही भाकरी पलटी करून घेतली आहे। इथपर्यंत गॅस फास्ट होता, आता हलकासा लो करून घ्यायचा आहे आणि थोड्या वेळाने फास्ट करायचा आणि भाकरी शेकून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता इथे भाकरी मस्त खालच्या बाजूने सुद्धा छान शेकली गेलेली आहे। जर कुठेही भाकरी शेकली नसेल तर पलीताने प्रेस करून अशी शेकून घ्यायची, किंवा कापड एखादा रुमाल वगैरे घेऊन प्रेस करून सुद्धा अशी ही भाकरी शेकवून घेऊ शकता। दुसरी बाजू सुद्धा मस्त अशी शेकवून घेऊयात आपण। भाकरी शेकताना ना गॅस फास्ट ठेवायचा आहे, जर तुम्ही लो गॅस ठेवलात ना तर ती भाकरी कडक होणार आहे, त्यामुळे गॅस फास्टच ठेवायचा आहे। फास्ट गॅसवर जेवढी भाकरी शेकेल तेवढी ती भाकरी छान अशी नरम होते, त्यामुळे शक्यतो गॅस फास्टच ठेवायचा आहे। ही भाकरी आहे ना छान अशी खरपूस रंग येईपर्यंत शेकून घ्यायची। ही भाकरी कधीही कच्ची ठेवायची नाही आहे। तुम्ही बघू शकता मस्त अशी ही खरपूस रंग येईपर्यंत भाकरी शेकून घेतलेली आहे। आता जाळीवर असं काढून घेऊयात। अजून एक तुम्हाला भाकरी मी इथे बनवून दाखवते आहे, सेम पद्धत वापरूनच ही भाकरी आपण बनवणार आहोत। चला तर मग भाकऱ्याही तयार आहेत, भाजीही सुद्धा तयार आहे। पटकन आपण ताट वाढायला घेऊयात। खूप सुंदर आणि पौष्टिक अशी कमी वेळात झटपट अशी भोगी स्पेशल मिक्स भाजी बनवून तयार झालेली आहे। त्यासोबत तीळ लावलेली खरपूस भाजून घेतलेली
बाजरीची भाकरी सुद्धा तयार आहे। ही भोगी स्पेशल मिक्स भाजी आणि भाकरी माझ्या पद्धतीने करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल आणि कशी झाली आहे ती कमेंट करून सांगायला विसरू नका। त्यासोबत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत ही रेसिपी शेअर करा। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल किंवा अजून प्रणिताज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। पुन्हा भेटूयात अशाच मस्त चमचमीत नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।